जय हिंद तुमच्या सर्वांना. तर आज मी तुम्हाला माझ्या जीवनाचा अनुभव सांगणार आहे की 21 दिवसात 7 किलो वजन कसं कमी करा. 21 दिवसात 7 किलो वजन कमी करायला ना तुमचं ताण लागते ना काय लागत, फक्त लागते तुमचा माइंडसेट की तुम्हाला वजन कमी करायचं आहे. आणि तो माइंडसेट मी तुमचा 21 दिवसात बनवून देणार आहे. माझं 21 दिवसात 7 किलो वजन कमी झालेलं आहे. अगं तुम्हाला मी तुमचं 7 किलो वजन कम करणार आहे तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. तर 21 दिवसात तुमचं 7 किलो वजन कम करण्यासाठी पहिले तुम्हाला तुमचा तो माइंडसेट बदलावा लागेल की मला दिवसातून काही करू, कामाला जा, काही करो, हिरो फिरो, झोपो, खाओ, पण मला दिवसातून 30-30 मिनटं वर्कआउटला द्यायचे आहे. सकाळी रनिंग 30 मिनटं. अबे तुम्हाला सांगतो पट्टू, मी माशानं पहिले 200 मीटर बी पाहिलं झालं. पहिल्या दिवशी 200 मीटर पळालो थकलो. कोण मी अजून पहिल्या दिवशी 92 किलो होतं. आज 21व्या दिवशी माझं वजन 93 किलो आहे. पहिल्या दिवशी 200 मीटर बी पळायला झालं तर आता मी 3 किलोमीटर नॉनस्टॉप पळतो. काहून? कंटिन्सी वापरावं लागते. अगर तुम्ही त्या दिवशी जिममध्ये गेले, वेट नाही मारले तरी तुमचं जिममध्ये जाणं अनिवार्य आहे, कारण तुमची कंटिन्सी वाढते. रनिंग गेले, रनिंग नाही मारली, तुम्ही ग्राउंडचे 10 चक्कर वॉकिंगचे चालतचे मारले तरी तुमची कंटिन्सी वाढते. म्हणून मी तुम्हाला सांगू 10 किलो वजन कसं करायचं. तुम्ही समजा आता 4 पोळ्या खात असणार, डायटिंग नका करू. 4 पोळ्या खात असणार, 2 पोळ्या सकाळी उठल्यावर नाही तुमच्यानं ग्रीन टी घेणं होत असेल तर गरम पाणी प्या. उठल्यावर गरम पाणी प्या, 1 ग्लास गरम पाणी प्यायल्याबरोबर ग्राउंडवर या. ग्राउंडवर गाडी घेऊन नका पैदल या, ग्राउंडवर या. 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर अशी रनिंग मारा. रनिंग झाल्यावर अर्धा घंटा वर्कआउट करा. वर्कआउट झाल्यावर घरी जा. मी घर जाऊन कामाला जातो. तुम्हाला कामाला जायचं तर कामाला जा, नाही तर घरी जा. घर जाऊन रेस्ट नका करू. जे तुम्ही रातच्यानं ते चणे ड्रायफ्रूट ते भिजू घातले ते खाऊन घ्या. मग तुम्ही दिवसाच्या कामाची सुरुवात करू शकता. दुसऱ्या संध्याकाळी जिममध्ये जा. जिममध्ये जायच्या पहिले तुम्ही डबल वर्कआउटला या. डबल तुम्ही संध्याकाळी म्हणजे सकाळून 2 किलोमीटर मारले, संध्याकाळी 3 किलोमीटर अशी मारा, म्हणजे तुमची 5 किलोमीटर होऊन जाते. आणि 5 किलोमीटर झाल्यावर तुम्ही कमसे कम अर्धा घंटा वर्कआउट केला पाहिजे. कमसे कम तुमची 500 कॅलरीज बंद झाली पाहिजे. 500 कॅलरीज बंद झाली की जर झाली तर तुमचं 7 किलो वेट लॉस होईल. पहिल्या 1-2 दिवशी वेट लॉस लय जोरात कामून ते काहून ते तुमच्या अंदरले वॉटर आहे, तिथे वॉटर कंटेंट पुरं वेपराईज होऊन जाते. म्हणून आपल्याला वेट लॉस नाही, आपल्याला फॅट लॉस आणि मसल गेन करायचं आहे. तर माझे मसल गेन व्हायला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला फोटो टाकून देणार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डाएट बी महत्त्वाची आहे. अगर तुम्ही 100% वर्कआउट करत असला तर त्याच्यातली 50% डाएट महत्त्वाची आहे. वर्कआउट करा, रनिंग करा आणि वेट लॉस करा. वेट लॉससाठी काही तुम्हाला बेसिक एक्सरसाइज सांगणार आहे ते मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे, कारण आता मी ग्राउंडवर आलो, तुम्ही रनिंग करणार आहे. रनिंग केल्याशिवाय पर्याय नाही. जय हिंद, जय भीम.